नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, शहर असू देत किंवा गाव असू देत, आपलं हल्लीचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालेलं आहे। आपण रोज कुठे ना कुठेतरी जात असतो, आपल्या कामाच्या वेळा वाढलेल्या असतात, आपली जेवायची एक धड वेळ नसते आणि या सगळ्या आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपल्या शरीराचा कुठला ना कुठला तरी भाग रोज दुखत असतो। डोकं दुखत असतात, गुडघे दुखत असतात, कधी पाय दुखत असतात। आपण सिंपली काय करतो, आपण एक गोळी घेतो आणि आपल्या दुसऱ्या दिवशीच्या कामाला निघतो। गोळी घेतो आणि कामाला जातो, पण खरं तर आपण त्या आपल्या दुखण्यावरती खरंच उपाय शोधतो का? आणि मग हे दुखणं हळूहळू वाढत जातं आणि बरेचदा त्याचं एखाद्या रोगामध्ये किंवा डिसऑर्डरमध्ये रूपांतर होतं। आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मणका आणि मणक्याचे हे असेच विकार आपल्याला काय काय आहेत ते कळायला पाहिजे आणि अगदी बेसिक पासूनच आपल्याला त्याची माहिती झाली पाहिजे। म्हणजे जर कुठलीही सिम्पटम्स, कुठलीही लक्षणं आपल्याला दिसली तर ते त्वरितच डॉक्टरकडे जाऊन त्याच्यावरचे उपाय आपल्याला शोधता आले पाहिजेत, कारण हे विकार जर पुढे मोठे झाले तर त्याचं बरंच काहीतरी भयानक रूपांतर होऊ शकतं। म्हणूनच आज आपण आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मणक्याचे विकार याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सचिन महाजन। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर सचिन महाजन यांनी पुणे युनिव्हर्सिटी इथून MBBS केलेला आहे। त्याचप्रमाणे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MS जनरल सर्जरीमध्ये आणि MCH न्यूरोसर्जरीमध्ये केलेला आहे। डॉक्टरांचं शिक्षण पूर्ण करून डॉक्टर ॲडव्हान्स मायक्रो न्यूरोसर्जरीमध्ये फेलोशिप मिळवून जपानला गेले होते। त्याचप्रमाणे मिनिमल इन्व्हेसिव्ह आणि ॲडव्हान्स स्पाइन सर्जरीमध्ये फेलोशिप डॉक्टरांना मिळाली होती आणि ते कॅनडाला गेले होते। सध्या ते सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड पुणे इथे डिपार्टमेंट ऑफ न्यूरोसर्जरीमध्ये मणका विकार तज्ज्ञ आणि शल्यविशारद म्हणून काम करत आहेत। डॉक्टरांना बरेच वर्षांचा अनुभव आहे आणि मला खात्री आहे की जेवढे प्रश्न आम्हाला डॉक्टरांना विचारायचे आहेत तेवढेच प्रश्न नक्कीच तुम्हालाही डॉक्टरांना विचारायचे असतील। आपल्या कार्यक्रमातनं ही संधी आम्ही नेहमीच प्रेक्षकांना देत असतो की तुम्ही थेट डॉक्टरांना तुमचा जो काही प्रश्न आहे तो विचारावा आणि त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आमचा दूरदर्शनचा नंबर, तो असा आहे, लिहून घ्या, 022 2490 8050 2498 8050। तुम्ही जेव्हा आम्हाला फोन कराल तेव्हा आपल्या टीव्ही संचाचा आवाज कृपया कमी ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत अगदी थेट पोहोचेल। डॉक्टर, आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा मणक्यांच्या विकारांबद्दल बोलणार आहोत त्याच्या थोडंसं आधी ह्या मणक्याची एक्झॅक्टली रचना काय आहे ह्याच्याबद्दल आपण प्रेक्षकांना थोडीशी माहिती सांगूयात। नमस्कार। नक्कीच, मानवी मणका हा 30 ते 35 मणक्यांचा बनलेला असतो। प्रत्येक मणका अंगठीच्या आकाराचा आणि हाडाचा बनलेला असतो। प्रत्येक 2 मणक्यांमध्ये हे आडवं जे दिसतं ते डिस्क किंवा गादी किंवा चकती किंवा खुर्ची आपण म्हणतो। तर मणका हा मेन सपोर्टसाठी असणारा भाग आहे, पण गादी ही शॉक ॲब्झॉर्बरचं काम करते, जसं गाडीमध्ये आपले शॉक ॲब्झॉर्बर्स असतात तसं। तर पूर्ण मणक्यामध्ये आपण मोजले तर मानेचे 7 मणके असतात, छातीचे 12 मणके असतात, कमरेचे 5 मणके असतात आणि शेवटी हे त्रिकास्ती नावाचं हाड असतं की जे 5 मणक्यांनी एकत्र येऊन माकड हाड आपण ज्याला म्हणतो ते बनलेलं असतं। आता प्रत्येक मणक्याचा आकार आपण समजला अंगठीसारखा आहे, तर एवढ्या सगळ्या अंगठ्या जर आपण एकमेकांवर रचल्या तर कशी नळी तयार होईल, तर तशी नळी इथे सुरू होते डोक्याच्या खालनं, कवटीच्या खोडापासून ती थेट खाली माकड हाडापर्यंत येते। त्या नळीमध्ये आपली मज्जारज्जू किंवा मेन केबल आपण म्हणू शकतो की मेंदूचा कंट्रोल दोन्ही हात, पाय, लघवी आणि शौचावरती जो असतो या मज्जारज्जूद्वारे असतो। प्रत्येकाची मज्जारज्जू कमरेच्या पहिल्या मणक्याला संपते, त्याच्या खाली फक्त नसा असतात। तर मेंदूचा कंट्रोल दोन्ही पाय आणि लघवी शौचावरती त्या नसांद्वारे असतो। तर ज्या या सगळं
ज्या नसांवरती किंवा मज्जारेजीवरती प्रेशर आलं तर मग आपल्याला विविध लक्षणे दिसून येतात मणक्याचे मणक्याच्या वेगवेगळे विकार विकारांचे. आपल्याला होऊ होऊ शकतात. शकतात. डॉक्टर, थोडंसं विकाराकडे जाण्यापूर्वी आधी मी आपल्या लहान बाळांबद्दल थोडंसं विचारायचं की जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा हा मणका जसा तुम्ही आता दाखवला तो संपूर्णपणे डेव्हलप झालेला असतो का? मणक्यांची संरचना जवळपास पूर्ण झालेली असते. लहान बाळांमध्ये जन्मतः मज्जारेजूचं जे खालचं टोक असतं ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या मणक्याच्या लेव्हलला असतं, पण जसं बाळाचं वय वाढत जातं तसं ते नॉर्मली पहिल्या मणक्यापर्यंत येतं. ओके. हा नॉर्मल भाग झाला. पण जर ते वरती नाही गेलं नॉर्मली वेळेवरती तर एक टिदर्ड कॉर्ड नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये मज्जारेजू खाली ओढून राहिलेली असते आणि त्याच्याने दोन्ही पायांमध्ये कमकुवतपणा आणि लघवीवरती कंट्रोल जाण्याचा त्रास होऊ शकतो. ओके ओके. मला वाटतं ह्या विकारांबद्दल आपण अजून आधी चालेल. डिटेलमध्ये बोलूच यात. नक्की. आता थोडंसं मणक्याच्या आपल्या विकारांकडे जाताना ज्याची आता आपण संरचना बघितली त्याच्याशी निगडीत कुठले कुठले विकार आहेत त्याच्याबद्दल थोडीशी आपण प्रेक्षकांना माहिती देऊयात. नमस्कार. तर मणक्यामध्ये बऱ्याच प्रकारचे विकार होऊ शकतात. जसं इतर अवयवांमध्ये ट्यूमर होणं, इन्फेक्शन होणं, क्षयरोग किंवा ट्युबरक्युलोसिस होणं ते विकार आहेत, पण ते मणक्यांमध्ये त्यांचे प्रमाण कमी असते. त्या मानाने झीज किंवा वयोमानानुसार होणारी स्पॉन्डिलोसिस ही जी प्रक्रिया आहे ते सगळ्यात कॉमनली आपल्याला आढळून येते. तर त्या स्पॉन्डिलोसिसचे 4 विकार आहेत जी मेनली आपल्याला आढळून येतात. त्यातला पहिला विकार म्हणजे साधी गादीची झीज होणं किंवा त्याला डिजनरेटिव्ह डिस्क डिझीज आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये ह्या चित्रामध्ये इथे दिसते आपल्याला फक्त त्या गादीमधलं पाण्याचं प्रमाण कमी असतं. नॉर्मल जी चकती असते किंवा गादी असते त्याच्यामध्ये साधारण 70% पाणी असतं, पण ते त्या गादीला इजा झाली असेल किंवा त्या गादीला काही प्रमाणामध्ये रक्तपुरवठा कमी पडला असेल किंवा जसं वय वाढल्याने झीज येते त्या गोष्टीमुळे त्या गादीमध्ये झीज येते. आणि त्याचं मेन लक्षण म्हणजे स्थानिक दुखणं, म्हणजे कमरेची गादी जर झीज आली तर कमरेमध्ये दुखणं, मानेची गादी तर झिजली तर मानेमध्ये दुखणं, ह्या दुखणं त्याच्यामध्ये आपल्याला जाणून येतं. ओके. दुसरा विकार जर आपण बघितला तर तो म्हणजे डिस्क हर्निएशन किंवा स्लिप डिस्क आपण जे म्हणतो. बरेचदा आपण ह्या रोगाचं सगळ्यात नाव कॉमनली ऐकतो. आपण Yes, ऐकलंय. yes. स्लिप डिस्क हे कॉमनली तरुण वयामध्ये पण दिसून येऊ शकतं, म्हातारपणामध्ये पण दिसून येऊ शकतं. त्याला वयाचं असं फार बंधन नाहीये. पण स्लिप डिस्क म्हणजे काय तर गादी ही आपली गादीची जी संरचना असते त्याच्यामध्ये बाहेर एक घट्ट आवरण असतं जे अगदी रबराच्या टायरासारखं घट्ट असतं आणि आतमध्ये जेल सारखा पदार्थ असतो. अच्छा. तो जर पदार्थ ते आवरण फाडून जर बाहेर आला ओके. तर मग ते पायाला जाणाऱ्या किंवा हाताला जाणाऱ्या एखाद्या नसेला तो दाबतो आणि त्याच्यामुळे पेशंटला शायाटिका आपण कॉमन भाषेत जे ऐकतो की ओके. पायाची नस दुखणे किंवा हाताला जाणारी नस दुखणे त्या प्रेशरमुळे ती नस दुखत असते. ओके. त्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. अच्छा. हे दुसरा कॉमन किंवा खूप जास्त आढळणारा हा विकार आहे. ओके ओके. डॉक्टर, शायटिका जे तुम्ही आता नाव घेतलं बरोबर, त्याच्यामध्ये लोक टिपिकली असं कंप्लेंट करतात की मला पाय ओढल्यासारखा माझा वाटत आहे, तर बरोबर. ते पण ह्याच्यामुळेच वाटतं का हो हो, रुग्णांना? म्हणजे ते कारण नसेचं दुखणं असतं. जसं वायर इरिटेट झाली तर वायरीच्या जिथे जाणार वायर तिथे आपल्याला लक्षण दिसून येतं. तसंच हे नस जर कमरेच्या मणक्यामध्ये ती दाबली गेली ओके. तर ती नस ज्या स्नायूला जाणार आणि ज्या स्किनच्या ज्या भागाला जाणार तिथला भाग दुखावला जातो आणि पेशंटचं दुखणं पेशंट असं दाखवतात टिपिकली की समजा त्यांची 5 नंबरची नस कमरेच्या मणक्यातली दाबली गेली तर त्यांचा अंगठ्यापर्यंत दुखणं जातं. अच्छा. काही लोकांचं घोट्यापर्यंत दुखणं जातं, बरोबर खुब्याच्या मागणं, मांडीच्या मागणं, काही लोकांचं पोटरीमध्ये दुखणं जातं. तर ज्या ठिकाणी ते दुखणं जातं त्यानुसार आम्ही ती नस ओळखतो किंवा कुठली नस त्यांची दाबली गेली असावी आणि मग त्यानुसार आपण निदान करतो. उपचार केले जातात. बरोबर. ओके. डॉक्टर, आणखी काही विकारांबद्दल तुम्ही आम्हाला सांगणार होतात. आपण बरोबर. 2 विकारांबद्दल जाणून घेतलं. बरोबर. मला वाटतं अजून 2 विकार आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. बरोबर. तर तिसरा जो विकार आहे तो जास्त कडनं आपल्याला म्हातारपणामध्ये दिसून येतो. त्याला अच्छा. आपण लंबर कॅनल सिनोसिस म्हणतो. ओके. तर त्या विकारामध्ये नसांची जी पिशवी आहे, जे मी तुम्हाला म्हणलं की कमरेच्या मणक्यामध्ये म्हणजे पहिल्या मणक्याच्या खाली नसा एका पिशवीमध्ये असतात किंवा थैलीमध्ये असतात आणि त्या पिशवीवरती पूर्ण जर प्रेशर आलं तिन्ही बाजूंनी पुढून हे डिस्क नावाचा जो भाग असतो, सॉरी, त्याच्यावरती जर प्रेशर आलं तर मग हा पुढून रोग- हे डिस्क नावाचा भाग जर मागे सरकला तर त्याच्यानी प्रेशर येतं. मागणं हे फॅसेट जॉईंट नावाचे सांधे असतात त्यांचं प्रेशर येतं आणि लिगामेंटम फ्लेवम नावाचा एक नरम एक भाग असतो मणक्याच्या आतमध्ये सिच्युएटेड असतो. तर ते जर सुजलं तर तिघांचं मिळून प्रेशर पूर्ण नसांच्या थैलीवर येतं. तर या लोकांचं लक्षण टिपिकल असं असतं की थोडं चाललं अंतरावनी की दोन्ही पाय भरून येणं, पोटऱ्या भरून येणं आणि मग बसावं लागणं
आणि बसलं की त्यांना बरं वाटतं, पुन्हा तेवढंच अंतर चालू शकतात. ओके. जसा हा विकार वाढत वाढत जातो तसं त्यांचं चालण्याचं अंतर जे आहे ते हळूहळू कमी कमी होत जातं. ओके, ह्याला आम्ही ओके. न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन म्हणतो. अच्छा. हे या आजाराचं टिपिकल चिन्ह असतं. ओके. डॉक्टर, पुढच्या विकाराकडे जायच्या आधी आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलेला आहे. बरं. पंढरीनाथजी यांचा जालना इथून फोन आलेला आहे. नमस्कार पंढरीनाथजी, बोला, आपला प्रश्न सर. विचारा. नमस्कार, नमस्कार. बोला. नमस्कार सर. नमस्कार. माझ्या मणक्याचे विकार आहे सर. मग हा हा. माझं हा. हम्म. माझं वय 40 वर्ष आहे हम्म. आणि 5-6 महिन्यापासून आजार आहे आमचं. हो. हॅलो. आपल्या हा. टीव्ही संचाचा आवाज कमी करा आणि प्रश्न सलग विचारा. हो सर, मणक्याचा विकार आहे माझं. मणके दुखतं माझे सर. बर. बर. हो. काय त्रास होतो तुम्हाला? हे म्हणजे वागताना त्रास होतो सर. वागताना त्रास म्हणजे होतो. कंबर दुखते का कमरेतनं पायाला जाणारी शीर दुखते का दोन्ही त्रास आहेत? कमरेतून पायाला जाणं ते दुखते सर. बरोबर. तर मी जे आता समजवलं ते स्लिप डिस्क, तो हो. विकार असण्याची शक्यता तुम्हाला जास्त आहे, कारण एका पायाची शीर दुखते ना, का दोन्ही पायांची शीर दुखते? एकच पायाचे दुखत सर. एका बरोबर. आहे, तर ठीक स्लिप आहे. डिस्क असून ते पायाची नस दाबली गेली असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. ओके. तर तुम्हाला MRI करून घेण्याची गरज आहे. त्या MRI मध्ये आपण योग्य निदान करतो की ती कुठली नस कुठल्या लेव्हलला किती प्रमाणामध्ये दाबली गेली आहे, प्लस तुमचा आजार किती जुना आहे, तुम्ही आतापर्यंत काय काय उपचार घेऊन झालेले आहेत आणि त्या उपचारांचे रिझल्ट कसे आहेत, त्यानुसार आपण ठरवतो की तुम्हाला पुढे काय उपचारांची गरज आहे. गरज त्यांना लागणार आहे. बरोबर, Right. बरोबर. डॉक्टर, आपला अजून एक विकाराबद्दल माहिती घ्यायची राहिली होती, हो. तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. बरोबर. तर चौथा विकार म्हणजे आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये एक मणका दुसऱ्या मणक्यावर पुढे घसरतो. ओके. तर मी जो आधी मणक्यांची संरचना दाखवली की त्याच्यामध्ये सगळे मणके एका लाईनीमध्ये एकावर एक रचलेले असतात. पण स्पॉन्डिलोलिस्थेसिस मध्ये जसं ह्या चित्रामध्ये दिसेल की हा जो 5वा मणका आहे तो माकाढाळाच्या पहिल्या मणक्यावर पुढे घसरलेला आहे. ओके. ओके. त्या पुढे घसरल्याने काय होतं, तर मणक्यावर मणका घसरल्याने पेशंटचं कंबरदुखी हा सगळ्यात प्रॉमिनंट लक्षण असतं. प्रमुख लक्षण कंबरदुखी असते. म्हणजे एका ठिकाणी जास्त वेळ उभं राहणं, एस्पेशली बायकांना किचनमध्ये स्वयंपाक करताना त्यांचं टिपिकल चिन्ह असतं की मी फक्त चहा बनवू शकते, स्वयंपाक जास्त वेळ उभं राहून करू शकत नाही. स्वयंपाक करताना मला मध्ये मध्ये 5-5, 10-10 मिनिटं बसून घ्यावं लागतं किंवा कधी कधी झोपून घ्यावं लागतं, एवढा सुद्धा त्रास ओके. होतो. ओके. तर या घसरण्यासोबत जर पायाची शीर पण दाबली गेली असेल तर कंबरदुखीसोबत पायाच्या नसेचं दुखणं सुद्धा पेशंटला जाणवू शकतं. ओके. ओके. डॉक्टर, हे सगळे जे वेगवेगळे विकार आहेत, आय एम शुअर की ह्या प्रत्येकाची लक्षणं सगळ्यांची वेगळी वेगळी असतील, बरोबर. पण तरी सुद्धा आपण प्रेक्षकांना जर लक्षणांबद्दल थोडीशी माहिती देऊ शकलो तर मला वाटतं अजून मदत होईल त्यांना डॉक्टरांपर्यंत पटकन पोचायला, जर तशी लक्षणं त्यांच्यामध्ये असतील तर. अगदी अगदी योग्य. तर कमरेच्या मणक्याबद्दल जे मी लक्षणं सांगितली ती एकदा परत सांगतो. तर जर डिस्क झिजली किंवा गादी झिजली त्याच्याने जो स्थानिक दुखणे, कंबरदुखी म्हणा किंवा मानदुखी म्हणा, मानेतनं हाताला जाणारी शीर दुखणं, वरच्या पाठीमध्ये दुखणं, कंबरदुखी आणि कमरेतनं पायाला जाणारी शीर दुखणं, हे चिन्ह आहेत. अजून जे चिन्ह ते साधारण बरेच लोक दुर्लक्ष करत जातात ते म्हणजे कुठलंही दुखणं नसताना हळूहळू हातापायाची ताकद कमी होणं, चालताना तोल जाणं. हे एक विकार आहे की ज्याच्यामध्ये पेशंटचं लक्ष बराच उशिरा जातं, कारण त्यांचं दुखत कुठे नाही. आणि त्याचं कारण असतं की मानेच्या मणक्यामध्ये त्यांची मज्जारेजू दाबली जाणं, जसं या स्लाइडमध्ये दिसतंय की त्या मज्जारेजूवरती प्रेशर आलं तर पेशंटला दुखणं जाणवत नाही, पण पेशंटची हळूहळू हातापायाची ताकद कमी कमी होत जाते. अच्छा. अच्छा. आणि याला उपाय म्हणजे ऑपरेशन, म्हणजे याला ऑपरेशन ओके. करावं ओके. लागतं. मला तर हे वाटतं- एक लक्षण आहे की जे आपण लक्ष दिलं पाहिजे लवकर, Right, आणि right. पेशंटनी टाळायला नाही पाहिजे की हे लक्षणं आले तर माझा सल्ला राहील की लवकरात लवकर तज्ज्ञांना दाखवून त्याचं निदान ऍटलिस्ट लवकर करून घ्या, त्यानुसार उपचार पुढे मग ठरवता येतील. राईट. राईट. सर, आपल्याला आणखीन एक प्रश्न आलेला आहे, तो घेऊयात. चालेल. बालाजी सावंत यांचा नांदेड इथून प्रश्न आलेला आहे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार बालाजीजी. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला नमस्कार. प्रश्न विचारा. हा मॅडम, पाठीच्या मणक्यामध्ये जे आहे माझ्या, हं. हा नमस्कार सर, माझ्या पाठीच्या मणक्यामध्ये मध्यभागी फार दुखते सर. बर. आणि मला 2-3 वेळेस शीर्षासन करायला सांगितलं होतं, पण शीर्षासन करणं योग्य राहील का सर त्याच्यासाठी? शीर्षासन. बर. एवढाच प्रश्न आहे आपला? एवढाच प्रश्न. हा, मानेसाठी सर. ओके. ओके. धन्यवाद. आणि माझ्या पत्नीच्या पण हाताला सर एका दिवशी थंड होते हात
आणि दुसऱ्या दिवशी तोच हात गरम होतो आणि दुसरा हात थंड होतो. अच्छा, बर बर ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. तर त्यांचा जो विकार त्यांनी सांगितला की पाठीमध्ये दुखतं त्यांना आणि त्यांनी पाठीमध्ये दुखण्याची भरपूर कारणं असू शकतात. एक मी तुम्हाला सांगितलं की गादी झिजलेली असेल तर किंवा मणक्यावर मणका घसरला असेल तर पण मोस्ट जे कॉमनली आपल्याला आढळतं ती गादी झिजण्याचा विकार आहे. तो म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतो. बऱ्याच लोकांच्या MRI जर चुकून आपण कुठल्या कारणासाठी केला त्याच्यामध्ये झिजलेली गादी दिसते पण पेशंटला त्याचा त्रासही नसतो. एवढे कॉमनली ते गादीची झीज आपल्याला आढळून येते. त्यामुळे त्याला फार आपण एवढं घाबरण्याची गरज नसते. तर त्याच्यामुळे कदाचित ह्यांचा त्रास असेल. काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता की ज्याच्यामुळे मणक्याची हाडं हळूहळू ठिसूळ होत जातात त्याच्याने सुद्धा पाठीमध्ये दुखणं येऊ शकतं. दुसरा प्रश्न ते विचारत होते की शीर्षासन केलं तर चालेल का. तर शीर्षासन आपण बघितलं तर आपला मानेच्या मणक्याची रचना अशी आहे, जसं मी आधीच्या ह्याच्यामध्ये दाखवतो की तुम्हाला परत दाखवतो की मानवी मणका असा आहे की हा वरतून जर मणका आपण प्रत्येक मणक्याचा आकार बघत गेलो खाली तर वरचा मणका सगळ्यात छोटा आहे आणि खालचा मणका सगळ्यात मोठा आहे. त्याचं कारण असं की वरतून खाली येता येता प्रत्येक मणक्याला जो भार घ्यावा लागतो शरीराचा तो भार हळूहळू वाढत जातो. त्यामुळे जो आपला मणका मानेचा मणका जो बनलेला आहे त्याची रचना एवढ्यासाठी की त्यांनी डोक्याचं वजन घ्यावं. त्यांनी पूर्ण शरीराचं वजन घेण्यासाठी तो मणका बनलेला नाही. त्यामुळे शीर्षासन करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण जो मणका ते वजन झेलण्यासाठी नाही बनवलेला आहे त्या मणक्यावर तुम्ही जर पूर्ण शरीराचा भार दिला तर नक्कीच तुम्हाला त्याचे त्रास होतील. बरोबर बरोबर. सर त्यांच्या बायकोबद्दलही त्यांचा असा प्रश्न होता की हात त्यांचा सुन्न होतो बरेचदा. तर आणि कधी गरम पडतो कधी गार. तर त्याचा काय म्हणजे आपल्याला थोडक्यात त्यांना सांगता येईल? त्याचा नक्की मणक्याशी संबंध आहे का नाहीये ते सांगता येणार नाही. त्यांचे इतर चिन्ह आणि इतर लक्षणं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की कधी कधी मनगटामध्ये आपली नस दाबली जाते आणि त्याच्याने फक्त मनगटाच्या पुढच्या हाताला त्रास होतो. कधी कधी जीवनसत्व बीटल नावाचं जीवनसत्व कमी पडल्याने असा त्रास होऊ शकतो. कधी थायरॉइडचे डिसऑर्डर्स थायरॉइड या ग्रंथीचे डिसऑर्डर्स त्यामुळे खूप लक्षणं आहेत. कधी कधी रक्तवाहिनीमध्ये दोष असू शकतो. तर फार म्हणजे भरपूर कारणं आहेत. डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत की ज्याच्याने त्यांची लक्षणं अजून माहिती अजून जास्त आपल्याला माहिती लागणार त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी. प्रेक्षक आपण आपली ही चर्चा डॉक्टरांबरोबर अशीच चालू ठेवणार आहोत. पण तत्पूर्वी आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टरांची मणक्याचे विकार ह्या विषयाबद्दल बोलत आहोत. आपल्या ह्या विषयाकडे पुन्हा जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा आरोग्य सल्ला देते. प्रेक्षक हल्ली आपण इंटरनेट बरेचदा वापरतो किंवा मोबाईलवर वेगवेगळी ॲप्स वापरतो आणि ती डाउनलोड करून किंवा इंटरनेटवरती व्हिडिओज बघून आपण हल्ली बरेचदा व्यायाम करत असतो. पण त्या सगळ्यामध्ये आपल्याला एक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की कुठल्या व्यायाम प्रकारात शरीराचं पोश्चर एक्झॅक्टली कसं पाहिजे, कुठल्या अँगलला पाहिजे हे तज्ज्ञांकडनं शिकून घेणं जास्त गरजेचं आहे. आपण ज्यावेळेला व्हिडिओ बघून बरेचदा करतो त्यावेळेला आपल्याला बघणारं आपण ते बरोबर करतोय का चूक करतोय हे बघणारं कोणी नसल्यामुळे त्याच्यानी आपल्याला अनेक पुढे सांध्यांचे विकार किंवा वेगवेगळे विकार होऊ शकतात. तेव्हा नक्की ही काळजी घ्या, तज्ज्ञांकडनं शिकून घ्या आणि मगच योग्य पद्धतीने व्यायाम करा. डॉक्टर पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे आपण येऊयात, मणक्यांच्या विकारांकडे. विकार आपल्याला कुठले आहेत ते कळलं किंवा लक्षणं कुठली आहेत ते कळलं. आता जर कोणाला ही लक्षणं असतील तर त्यांनी कुठल्या प्रकारच्या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत जेणेकरून त्यांनाही निदान करून घेता येईल रोगाचं? तर पेशंट जेव्हा लक्षणं घेऊन येतो तेव्हा लागलीच पहिलं लगेच तपासण्या करायची गरज नाही. आम्ही लक्षणं जाणून घेतो. पेशंटला जर आम्हाला वाटलं की फार सिरियस प्रॉब्लेम नाही, या 2-4 आजारांपैकी जर एखादा कुठला आम्हाला आजार वाटला आणि त्यासाठी जर वाटलं की काही लगेच अर्जंट तपासणी करायची गरज नाहीये, उदाहरणार्थ जर पेशंटला कुठे हातापायामध्ये कमजोरी नसेल, लघवीचा वगैरे काही त्रास नसेल मणक्याशी संबंधित, तर अर्जंट कुठला तपास करण्याची गरज नसते. मग आपण आधी ट्रीटमेंट सुरू करतो. समजा जर त्याला रिस्पॉन्स नाही आला तर मग 2 मेन तपासण्या आहेत की ज्या मणक्यामध्ये आपल्याला उपयोगी ठरतात. एक म्हणजे एक्सरे आणि दुसरं म्हणजे MRI. एक्सरे हे मेनली आपल्याला मणक्यांच्या हाडांची संरचना बघण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये मणक्यांमधले अंतर कसं आहे, मणके एकावर एक कसे रचले गेलेले आहेत, कुठे एखादा मणका दुसऱ्या मणक्यावर पुढे मागे घसरतो आहे का, आणि झीज आहे का, कुठली गादीची उंची कमी होती त्या लेवलला झीज आली का, तर ही सगळी माहिती आपल्याला एक्सरे मधनं कळते. परंतु एक्सरे मध्ये आपल्याला नस दिसत नाही, नसा दिसत नाही, मज्जारज्जू दिसून येत नाही, ज्या की सॉफ्ट टिश्यू असतात ते नरम असतात, ते फक्त हाडं दिसण्यासाठी एक्सरे असतो. म्हणून MRI हा योग्य तपास आहे.
अगदी सिंपल तपास आहे, त्याच्यामध्ये सुईसुद्धा टोचली जात नाही, 20-25 मिनिटांमध्ये MRI होऊन जातो. पण त्याच्यामध्ये आपल्याला मणक्याची पुरेपूर माहिती येऊन जाते. प्रत्येक मणका, हाड, गादीची रचना, कुठली नसेवरती किती प्रमाणामध्ये प्रेशर आहे, हे सगळं MRI मध्ये माहिती होतं. आणि बरेचसे उपचाराबद्दलचे निर्णय आहेत ते MRI वरती आपण ठरवू शकतो. फारच दुर्मिळ आजारांमध्ये आपल्याला कधी कधी CT स्कॅनची गरज पडते, पण कॉमनली जे मणक्याचे विकार, ॲटलिस्ट झीज हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कधी CT स्कॅनची गरज पडते. म्हणजे एक्सरे आणि MRI हे दोन मेनली तपास आपण करून घेतो. ओके सर, मणक्याच्या विकारांबद्दल लोकांच्या बऱ्याच गैरसमजुती असतात किंवा ऑपरेशन करायचं म्हणलं, सर्जरी करायचं म्हणलं की लोकांना खूप भीती वाटते. तर मणक्याच्या सगळ्याच विकारांसाठी सर्जरी किंवा ऑपरेशन हे करून घ्यावंच लागतं का? नाही, फारच कमी मणक्याचे विकार आहेत की ज्यांच्यासाठी आपल्याला शस्त्रक्रियेची गरज पडते. उलट मी तर म्हणेन की 90 ते 95% मणक्याचे विकार हे न सर्जरी करता फक्त फिजिओथेरपी, गोळ्या, औषधं आणि लागलीच तर थोडेफार इंजेक्शन देऊन आपण ते कमी करू शकतो. सर्जरीची किंवा शस्त्रक्रियेची गरज फार कमी लोकांमध्ये लागते. ओके, सगळ्यांमध्ये नाही शस्त्रक्रिया. डॉक्टर, त्याच्याच म्हणजे दुसरा भाग आपण असं म्हणलं, तुम्ही आता फिजिओथेरपी मेन्शन केलं, तर बरेचदा रुग्णांना असं असतं की अरे औषधं मला देत नाहीयेत, शस्त्रक्रिया माझ्यावरती कुठली झाली नाही, नुसतं व्यायाम करून मी कसा बरा होणार. तर फिजिओथेरपी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि त्याची ट्रीटमेंट व्हॅल्यू किती जास्त आहे मणक्याच्या विकारांसाठी, हे आपण प्रेक्षकांना सांगूया. आता रुग्णांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की हे जे विकार आपण डिस्कस करतोय किंवा बोलतोय ते वयोमानानुसार येणारे विकार आहेत. आता जे काय आपण उपचार देतो त्याच्यानी आपलं वय तर उलट होणार नाही, आपण वयाने लहान होणार नाही, आपोआप ती गादी बरी होणार नाही. पण त्या विकाराने होणारा त्रास आपल्याला कसा कमीत कमी ठेवता येईल हे आपल्याला बघता येतं आणि त्यासाठी फिजिओथेरपीचा फार मोठा सहभाग आहे. फिजिओथेरपीचा मेन 2-3 प्रकार असतात की जे आपल्याला कामा पडतात. एक म्हणजे ट्रॅक्शन किंवा आपण म्हणतो ताण देणं, मणक्याला वजन लावणं, जे आपण कॉमनली भाषेत. आजकाल मशीनचं वजन होतं, दिवसातनं 15-20 मिनिटं जरी लावलं तरी त्या मशीनचा ताण आपल्याला ॲडिक्वेट असतो. असं पूर्वी जे दिवस रात्र आपल्याला 24 तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवून जे ट्रॅक्शन घ्यावं लागायचं किंवा वजन लावायला लागायचं तसं आजकाल लावावं लागत नाही. तर ते केव्हा वापरतो की जेव्हा एखादी गादी सरकली असेल आणि नसेवरती प्रेशर असेल तर ते नसेला मोकळं करण्यासाठी त्याचा फायदा होतो. दुसऱ्या प्रकारचं फिजिओथेरपीचा मध्ये एक प्रकार आहे की समजा स्थानिक दुखणं असेल तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शेक असतात फिजिओथेरपीमध्ये, ते आपण तिथे त्या लेवलला शेक दिलं की पेशंटचं तिथलं स्थानिक दुखणं कमी होतं. तिसरं जे प्रकार आहे की ज्याच्यामध्ये, आणि जो सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे की मणक्याचे व्यायाम करून घेणं. तर त्या व्यायामाचा उद्देश असं असतं की मणक्यांच्या बाजूला आपले स्नायू असतात आणि जर ते स्नायूंमधली आपण ताकद वाढवली तर आपोआप मणक्यावरती येणारा ताण जरा कमी होतो आणि त्याच्यामुळे पेशंटला मणक्याचे विकारची गती ॲटलिस्ट आपण थोडीशी मंदावू शकतो आणि पेशंटला होणारा त्रास आपण कमी ठेवू शकतो. तर या प्रकारे फिजिओथेरपी खूप जास्त सहभाग आहे मणक्याच्या उपचारांमध्ये असं मी म्हणेन. सर, आपल्याला आणखीन एक प्रश्न आलेला आहे. भगवान गायकवाड यांचा औरंगाबाद इथून प्रश्न आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझ्या कमरेमध्ये उजव्या पायाला जाणार कमरेमध्ये खूप दुखतंय. बर, आपलं वय काय आहे? 40 वर्ष. ओके. फक्त कमरेत दुखतंय का कमरेतनं पायाला जाणारी शीर पण दुखते तुमची? कमरेतून पायाला जाणारी शीर दुखते. आणि काही तपासण्या झाल्या आहेत का आताच नवीनच दुखणं आहे? नवीनच दुखणं आहे. बर, ठीक आहे. यावर उपाय आणि हो सांगतो तुम्हाला. तर हे आता त्यांना लक्षण आपल्याला दिसतं की साधारण शायटिका आपण जे म्हणतो की एका पायाची शीर दुखणं, तर त्यांना मोस्टली एक स्लिप डिस्कचा प्रकार असा, तो त्यांच्या पायाला जाणाऱ्या एका ठराविक शिरेला दाबत असणार. तर या विकारांसाठी पण 80% लोकांना फिजिओथेरपीच उपयोगी ठरते, जे मी आता तुम्हाला समजावून सांगितली. तर त्या फिजिओथेरपीने ह्यांचं दुखणं बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता असते. आपण MRI करून त्यांचं निदान कन्फर्म करू शकतो की बाबा त्यांना कुठल्या लेव्हलला गादी निसटली आहे आणि ती किती प्रमाणामध्ये नसेला दाबते आहे. पण पहिले 3 महिने स्लिप डिस्क नंतर जर पेशंटच्या पायामध्ये काही कमकुवतपणा नसेल आणि त्यांना लघवी वरती कंट्रोल व्यवस्थित असेल, लघवीचा काही त्रास नसेल, तर शक्यतो आपण फिजिओथेरपी आणि औषधांवरती त्यांचं दुखणं कमी करण्याचा प्रयत्न करतो. दुखणं सुरू होण्यापासून 12 आठवड्याच्या आतमध्ये तरी आपण शस्त्रक्रियेचा निर्णय शक्यतो घेत नाही.
जर 3 महिन्यानंतरही त्यांचं फिजिओथेरपी आणि सगळे उपचार करून सुद्धा त्यांचं दुखणं नाही कमी झालं तर दुसरा उपाय असतो की आपण कधी कधी त्या गादीमध्ये इंजेक्शन देतो. तर ओझोन नावाचा वायू असतो किंवा स्टिरॉइड्स नावाचे इंजेक्शन की जे गादीमध्ये दिले तर ते गादी विरघळण्यासाठी लवकर मदत होऊन नस नैसर्गिकरित्या मोकळी होण्यासाठी मदत होऊ शकते. तर ह्या उपायांचा आणि ते पण जर फेल झालं तर सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून आपण सर्जरी किंवा शस्त्रक्रियेचा विचार करतो. ओके ओके डॉक्टर, मला शस्त्रक्रियेबद्दल अजून भरपूर प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी मला असं विचारायचं आहे की अशी काही प्रोफेशन्स आहेत का किंवा अशी काही प्रोफेशन्स आहेत ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली लोकांना मणक्यांचे विकार होऊ शकतात किंवा ती संभावना जास्त असते? बरोबर. तर 2 प्रकारच्या लोकांमध्ये, एक म्हणजे जे खूप कणखर काम करतात, खूप जास्त त्यांना जड उचलावं लागतं, दिवसेंदिवस खूप जास्त काम असतं, त्यांच्यामध्ये मणक्याचे विकार जास्त आढळून येतात. दुसरी गोष्ट, ज्यांचं वजनाचं प्रमाण जास्त आहे त्यांच्यामध्ये मणक्यांचे लक्षणं जास्त दिसून येतात. तिसरं म्हणजे आजकालची जी बैठी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये सारखं पुढे वाकून काम करत राहणं, तर त्याच्याने मानेच्या मणक्याचे विकार आजकाल खूप दिसायला लागलेले आहेत आणि हे जास्त तरुण वयामध्ये अजून कमी वयामध्ये आम्हाला दिसायला लागले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला वाटतं काळजी बरोबर. आपण घेतली पाहिजे. आता आपण थोडंसं शस्त्रक्रियेकडे जाऊयात. मला वाटतं ज्या संदर्भात प्रेक्षकांना बरेच आपण म्हटलं तसं गैरसमजुती आहेत त्या बाबतीच्या आणि बरेच बरोबर. प्रश्नही असतील. तर आपण असं म्हणलं की सगळ्याच विकारांसाठी काही शस्त्रक्रिया करायची गरज नसते, पण मग कुठल्या विकारांसाठी किंवा कुठल्या स्टेजला गेल्यानंतर एखादा विकार त्याच्यावरती शस्त्रक्रिया करायची गरज असते? आता विकारांनुसार जाऊया. जसे मी 4 विकार समजवले, तर त्याच्यामध्ये जो पहिला विकार आहे त्याला आपण डिजेनरेटिव्ह डिस्क डिजीज किंवा फक्त गादी झिजणं म्हणतो, की ज्याच्यामध्ये कुठल्या नसेवरती प्रेशर नाहीये. ते तर 98% लोकांमध्ये फिजिओथेरपी औषधांनी किंवा जास्तीत जास्त इंजेक्शननी तो बरा होऊन जातो. फक्त 2% लोकांना शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. त्यातली शस्त्रक्रिया म्हणजे डिस्क रिप्लेसमेंट किंवा ती गादी बदलणं किंवा मग फ्युजन सर्जरी, की ज्याच्यामध्ये ते 2 मणक्यांना आपण स्क्रू आणि रॉड घालून फिक्स करून टाकतो, ही शस्त्रक्रिया. दुसरं मी आता स्लिप डिस्कचं एक्सप्लेन केलं तुम्हाला की आपण दुसऱ्या रोगाकडे जायच्या आधी एक फोन घेऊयात. बरोबर. देविदास यांचा हिंगोली इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. तर मॅडम, आता बसल्यानंतर की नाही उठते वेळेस उठायला त्रास जाते. बर, आपलं वय काय आहे? वय आहे 45 वर्ष. ओके. त्रास कुठे होतो? कमरेत होतो का पायांना का गुडघ्यांना त्रास होतो? कुठे? कमरेमध्ये होते आणि गुडघ्यामध्ये त्रास होते. बर. ओके. धन्यवाद. तर यांना बऱ्याच मी मुद्दाहून विचारला त्यांना गुडघ्याचा प्रश्न, कारण काही लोकांना गुडघ्याचा आणि मणक्याचा दोघंही सोबत त्रास असतात आणि त्याच्याने दोघांची लक्षणं एकदम दिसू शकतात पेशंटमध्ये. आणि उभं राहण्याला जेव्हा त्रास होतो, एस्पेशली गुडघा दुखणं, तर ते गुडघ्यामध्ये झीज येण्याचं लक्षण असतं, जसं मणक्यामध्ये झीज येते त्याप्रमाणे. आणि मणक्यामध्ये झीज आल्यामुळे सुद्धा त्यांना मणक्यामध्ये दुखत असेल, पण फार असं सिरियस असतं असं नाही, कारण बऱ्याच लोकांना दुखतं आणि ह्याचे उपाय पण शक्यतो आपण फिजिओथेरपीनेच त्यांना बरं करू शकतो. ओके डॉक्टर, आपण स्लिप डिस्क आणि शस्त्रक्रिया ह्याच्याबद्दल फोन येण्यापूर्वी बोलत होतो. तर आपल्याला आधी ज्यांनी फोन केला होता त्यांच्या स्लिप डिस्क बद्दल आपण डिस्कस करत होतो की 80% लोकांना स्लिप डिस्कमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. त्यांना आपण फिजिओथेरपी लागलीच तर इंजेक्शन देऊन त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतरही जरी दुखणं राहिलं आणि ते त्यांच्या दैनंदिन कामामध्ये व्यत्यय करत असेल तरच मग आपण शस्त्रक्रियेचा विचार करतो. तिसरा जो मी विकार सांगितला, लंबर कॅनाल सिनोसिस, की ज्याच्यामध्ये पूर्ण नसांची जी थैली असते त्याच्यावरती प्रेशर येण्याचं आजार आहे तो. त्याच्यामध्ये पेशंटचं चालण्याचं अंतर कमी झालेलं असतं, दोन्ही पायांना कळा येणं हे लक्षण दिसून येतं. त्याच्यामध्ये बहुतेक लोकांना शस्त्रक्रियेची गरज पडते आणि त्याच्यामध्ये रिझल्ट्स पण खूप चांगले असतात, की शस्त्रक्रिया झाली की लगेचच पेशंटला चालण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा सुधारणा दिसायला लागते आणि चालण्याचं अंतर भरपूर हळूहळू सुधारतं. तर लंबर कॅनाल सिनोसिस. आणि चौथा स्पॉन्डिलोलिसिस, की ज्याच्यामध्ये मणक्यावर मणका घसरणं, त्याच्यामध्येही पेशंटच्या दुखण्याच्या प्रमाणानुसार आपण शस्त्रक्रिया करतो. तर ह्या दोघा विकारांना शस्त्रक्रियेची शक्यता जरा जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू स्लिप डिस्क आणि डिजेनरेटिव्ह डिस्क. ओके प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांची आपली ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर. डॉक्टर, आपल्या चर्चेकडे आपण परत जाऊयात. आपण वेगवेगळ्या ऑपरेशन्स विषयी आणि सर्जरी म्हणजे शस्त्रक्रियेविषयी बोलत होतो. तर या शस्त्रक्रियेमध्ये काही टाईप्स वेगवेगळे असतात का? ह्याचे प्रकार काही वेगवेगळे आहेत का? बरोबर. तर विकारांनुसार शस्त्रक्रिया वेगवेगळ्या असतात.
आता स्लिप डिस्कसाठी जर सर्जरी लागली तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ठराविक एका ठिकाणी काप घेऊन ते डिस्कचा जो तुकडा बाहेर आलेला आहे आणि आतमधल्या भागामध्ये जे काही सुट्टे तुकडे असतील ते तुकडे आपण काढून टाकतो आणि नसेला मोकळं करतो. त्याच्याने पेशंटचं दुखणं लगेच कमी होतं. तर ही छोटी डिस्केक्टॉमी नावाची सर्जरी आपण करतो. ओके. जर लंबर कॅनास्टिनॉसिस नावाचा दुसरा जो प्रकार आहे जिथे थैलीवरती प्रेशर असेल आणि पेशंटला चालायला त्रास होतो तर त्यांच्यासाठी लॅमिनेक्टॉमी नावाचं आपण ऑपरेशन करू, ज्याच्यामध्ये मणक्याचा जो मागचा भाग आहे की जो महत्त्वाचा नसेल आपण लॅमिना म्हणतो आणि स्पायनस म्हणतो तो मागणं आपण नसांची थैली पूर्ण मोकळी करून टाकतो की जेणेकरून त्या नसा मोकळ्या होतात आणि पेशंटचा त्रास कमी व्हायला मदत होते. ओके. ओके. आणि चौथा जो विकार मी तुम्हाला सांगितला की स्पॉन्डिलोलिस्थेसिस किंवा मणक्यावर मणका घसरणं, त्यांना आपल्याला लंबर फिक्सेशन नावाची शस्त्रक्रिया जास्त गरज पडते की ज्याच्यामध्ये आपण दोन मणक्यांमध्ये ज्या मणक्यांमध्ये इन्स्टेबिलिटी आहे किंवा कमकुवतपणा आहे त्या मणक्यांमध्ये आपण स्क्रू आणि रॉड घालतो आणि त्यांना याप्रमाणे आपण जोडतो. ह्या एक्सरेमध्ये जसं दिसते आपल्याला की हे समोरून काढलेला एक्सरे आणि ह्या साईडने काढलेला एक्सरे, तर हा चौथा आणि पाचवा मणका एकमेकांवर घसरत होते म्हणून त्यांना स्क्रू आणि रॉडने आपण फिक्स करून टाकलं आहे आणि आतमध्ये ही आर्टिफिशियल गादी घातलेली. तर याप्रमाणे आपण ती शस्त्रक्रिया करतो. जर आपण ॲक्च्युअलमध्ये ते स्क्रू बघितले तर ते अशा प्रमाणे दिसतात. अच्छा. मला वाटतं इथे आपल्याकडे जे मॉडेल आहे त्याच्यातनं सुद्धा आपल्याला हे दिसतंय. असं ते आतमध्ये दिसतं की ते नसांच्या बाहेरून जातं आणि ते पूर्ण हाडामध्ये ते स्क्रू असतात त्यामुळे ते असे जाणवत वगैरे ना, म्हणजे पेशंटला भीती वाटत असते की स्क्रू घालणार म्हणजे काय होणार, काहीतरी फॉरेन बॉडी ऑब्जेक्ट आपल्या ह्याच्यात जाणार. आणि हे कायमचे असतात स्क्रू. ते असं घातले की ते आपल्याला असं नाही की बाबा थोड्या दिवसांनी पुन्हा काढायची गरज आहे असं नाही. ते टायटेनियम नावाचे धातूचे बनवलेले असतात. ते पेशंटच्या आयुष्यभरासाठी शरीरामध्ये योग्य पद्धतीने राहू शकतात. ते दणकट असतात, वजनाला हलके असतात आणि ताकदवान असतात चांगले. त्यामुळे ते कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन वगैरे साईड इफेक्ट्स काही इन्फेक्शनचं प्रमाण कमी आहे त्याप्रमाणे. ओके. ओके. सर, मला मगाचपासून स्लिप डिस्क बद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. बरेचदा पुरुषांना सवय असते की पाकिट मागच्या खिशात ठेवायचं, तर बरेचदा लोक असं म्हणतात की तसं पाकिट मागच्या खिशात ठेवून बसल्याने तुम्हाला स्लिप डिस्क होण्याची किंवा मणक्यामध्ये दुखण्याची शक्यता असते. तर हे मिथ आहे का, हे खरंच ही गैरसमजूत आहे का, खरंच असं होण्याची शक्यता असते? असं थोडं होऊ शकतं. फक्त जर पाकिटाचं विड्थ किंवा जाडी जरा जास्त असेल तर बसण्याच्या ह्याच्यामध्ये थोडंसं वाकडेपणा येतो मणक्यामध्ये आणि त्याच्यामुळे स्थानिक दुखणं किंवा कंबरदुखी रुग्णाला जास्त जाणवू शकते. पण ते स्लिप डिस्क होण्याचं कारण होऊ शकत स्लिप डिस्कचं कारण नाही. ते स्थानिक दुखणं, फक्त ते मणक्यामध्ये थोडंसं पोश्चर किंवा बैसण्याची जी शैली असते त्याच्यामध्ये थोडासा बिघाड आल्याने तिथे दुखणं येऊ शकतं. पण स्लिप डिस्क हा त्याच्याशी डायरेक्टली संबंध नाही. ओके. ओके. सर, शस्त्रक्रियेच्या काही नवीन पद्धती हल्ली उपलब्ध आहेत का? कारण मला वाटतं पूर्वी प्रेक्षकांना रुग्णांना ह्याची भीती वाटायची की ती मोठी शस्त्रक्रिया असेल का किंवा त्याच्यामध्ये काय काय एक्झॅक्टली प्रोसेस इन्व्हॉल्ड असेल. तर हल्ली नवीन पद्धतीने ते फास्ट झालेलं आहे का किंवा इझी झालेलं आहे का जास्त? हो, बरोबर. तर मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी नावाची प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया जशी आधी होती, जे उद्देश आपल्याला साध्य करायचं आहे की म्हणजे आपल्याला गादीचा तुकडा काढायचा आहे किंवा नसांची थैली मोकळी करायची आहे किंवा स्क्रू आणि रॉडने ते मणके फिक्स करायचे, ते उद्देश आपण साध्य करतो पण छोट्यात छोटा काप घेऊन, कमीत कमी पेशंटच्या शरीराला इजा करून. तर त्याला आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी म्हणतो किंवा मायक्रो एंडोस्कोपिक सर्जरी. ओके. तर ह्या चित्रामध्ये दिसेल तुम्हाला की पूर्वीची जी ओपन सर्जरी होते त्याच्यामध्ये कापचं प्रमाण बघाल तुम्ही तर इथून इथपर्यंत एवढं मोठं कापायला लागायचं. पण तेच उद्देश आज आपण ह्या छोट्याशा दुर्मिणीच्या शस्त्रक्रियेला मायक्रो एंडोस्कोपिक टेक्निक म्हणतो. त्या टेक्निकने आपण तेच उद्देश साध्य करू शकतो. ओके. तर त्याच्यामध्ये एखाद्या सर्जरीचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर हे एक आपण असं छोटंसं एक्सरेमध्ये गायडन्स घेऊन बरोबर त्या लेव्हलला आपण ते ट्यूब किंवा तो स्कोप घालतो, तो फिक्स करतो आपण. आणि हे ऑपरेशनच्या वेळेच्या आतलं चित्र आहे की हे नस आहे, ती नस ह्या मोठ्या गादीच्या तुकड्यांनी दाबली गेलेली आणि बाजूला ढकलली गेलेली आहे. तर त्या नसेला थोडंसं आपण हलकंसं बाजू करून हा जो मोठ्या गादीचा तुकडा आहे तो आपण काढतो. काढल्यानंतर हा तुकडा असा दिसतो आणि मोकळी झालेली नस आपल्याला अशी दिसते आणि जखम एवढी छोटीशी असते. ते म्हणजे बिन टाकीची शस्त्रक्रिया आपण जी म्हणतो. तर एवढं फायदा होतो. या शस्त्रक्रियेचा मेन फायदा काय, तर जे नॉर्मल शस्त्रक्रियेमध्ये स्नायूंना इजा होते, स्नायूंची कापाकाप होते आणि ज्याच्याने ऑपरेशन नंतरचं दुखणं जे खूप पेशंटला राहतं
ते दुखणं कमी व्हायला मदत होते. प्लस लॉंग टर्मचं दुखणं म्हणजे खूप 2-2, 3-3 वर्षापर्यंत काही लोकांना दुखणं राहू शकतं की ते स्नायूंना इजा झाल्यामुळे ते कमकुवत होतात, त्याच्यामुळे सुद्धा पेशंटला कमरेला दुखू शकतं. तर ते दुखण्याचं पण प्रमाण आपण कमी करू शकतो ह्या शस्त्रक्रियेमुळे. ओके. म्हणजे बरी होण्याची प्रक्रिया तर लवकर होतेच, प्लस दूरचं लाँग टर्मचं जे बॅक किंवा दुखण्याचं प्रमाण आहे ते पण आपण ह्या शस्त्रक्रियेमुळे कमी ठेवू शकतो. ओके ओके. म्हणून ही सर, शस्त्रक्रिया आपल्याला माफ करा, आपल्याला आणखीन एक फोन आलाय चालेल. काशीनाथ विभाड यांचा पुणे इथून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. हा हॅलो सर, माझ्या दोन्ही पायाने एक 6 महिन्यापासून मुंग्या येतात आणि बरोबर. पायांच्या काचेचे आडे सुजलेले आहेत, ते दुखतात. बरं. हो. ओके ओके. ओके, धन्यवाद धन्यवाद. तर दोन्ही पायांना मुंग्या येतात हे मी तुम्हाला म्हटलं, ते न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन किंवा लंबर कॅनस स्टिनोसिस की पूर्ण पायांच्या नसांची थैली दाबली गेली असण्याचे चिन्ह असू शकतं. तर ते लक्षणं, त्याची लक्षणं आहेत. इतर कारणांनी पण मुंग्या येणं कॉमन आहे. उदाहरणार्थ डायबिटीजमध्ये, ह्याच्यामध्ये सुद्धा पायांना तळव्यांना मुंग्या येऊ शकतात. B12 नावाचा जीन्स होतो कमी झाल्याने पण मुंग्या येऊ शकतात. पण लंबर कॅनोसिनोसिस मी म्हटलं तसं एक निदान आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. ते MRI करून आपण त्याचं निदान करून त्यांना त्यानुसार उपचार देऊ शकतो. ओके. ते आणखी काय काय म्हणजे घरच्या घरी आत्ता ते काही चालू करू शकतात उपचार किंवा चेंजेस खाण्यापिण्यामध्ये? मी सल्ला देईन की त्यांनी जवळच्या तज्ञांना जाऊन दाखव. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण गोळ्या औषधांनी दुखणं किंवा मुंग्या कमी करण्याचा प्रयत्न करू. त्याच्या नाही झालं तर मग आपण MRI करून निदान कन्फर्म करूयात. आणि त्याला सुद्धा प्रथम उपचार फिजिओथेरपीचं असते. असं नाही की मुंग्या आल्या म्हणजे लगेच आपण शस्त्रक्रिया करणार. मोस्टली बऱ्याच लोकांना, त्यातल्याही लोकांना फिजिओथेरपीने बरं होतं. त्याच्यानेही नाही बरं होत गेलं आणि दैनंदिन त्यांच्या कामामध्ये व्यत्यय येत गेला तर मग आपण शस्त्रक्रियेचा विचार करतो. बरोबर. उदाहरणार्थ आता 40 वयाच्या माणसाला समजा 1 किलोमीटर चालायला त्रास होतो किंवा समजा आपण 200 मीटर चालायला त्यांना त्रास होतो. 40 हे कामाचं वय आहे. म्हणजे त्या वयामध्ये 200 मीटर चालण्याने जर पेशंटला त्रास होतो तर मग ते आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. पण हाच जर त्रास 70-75 वयामध्ये होत असेल तर मग त्याला आपण जर पेशंटची दैनंदिन कामं इझिली होत असतील, त्यांना खूप असं काम करायची गरज नाही, त्यांना डे टू डे कामामध्ये 200 मीटरच चालावं लागतंय, तर मग त्यांना आपण ऑब्व्हियसली विचार नाही करणार काय अग्रेसिव्ह ट्रीटमेंटचा. तर तसं आपल्याला पेशंटचं वय, पेशंटची लक्षणं, पेशंटच्या कामाचं स्वरूप हे सगळे पूर्ण बॅकग्राऊंड लक्षात घेऊन मग आपल्याला ट्रीटमेंट ठरवावी लागते. ओके ओके. सर, तुम्ही शस्त्रक्रियेबद्दल जे आता सांगितलं की दूरवर त्रास होत नाही, म्हणजे फार लांब काळ त्याचा आपल्याला त्रास होत नाही आणि तात्काळ सुद्धा त्रास होत नाही, तर त्याच्याशीच निगडीत आणि थोडंसं विकारांशी निगडीत मला मानसिकतेबद्दल प्रश्न असा विचारायचा की बरेचदा विकार झाल्यानंतर, स्पेशली सांध्यांचे किंवा मणक्यांचे विकार झाल्यानंतर डिपेंडन्सी एका पद्धतीची येते किंवा पूर्वी तुम्ही जेवढ्या फास्ट कामं करू शकायचात किंवा जेवढ्या चपळाईने करू शकायचात तेवढ्या चपळाईने कदाचित तुम्हाला ती करता येत नाहीत. तर रुग्णांची मानसिकता काय होते मणक्याचे विकार झाल्यानंतर? मानसिकताचा विचार करायला गेलं तर ती ऑपरेशनच्या आधीच मानसिकता खचलेली असते. म्हणजे त्यांना भीतीनेच त्यांना वाटतं की बाबा ऑपरेशन झालं तर मग मी किती दिवसांनी चालणार, मी खूप 3-3 महिने झोपून तर राहणार नाही ना. तर ते त्यांच्यामध्ये गैरसमज भरपूर आहेत. पण आजकालच्या ज्या ऑपरेशनच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये हार्डली असं एक सुद्धा ऑपरेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण आज शस्त्रक्रिया केली आणि उद्या किंवा परवा पेशंटला चालवत नाही. नॉर्मली आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटला चालवतोच. 3ऱ्या-4थ्या दिवशी अक्षरशः आम्ही जिने चढ उतार करायला लावतो. तर ऑपरेशन नंतर सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आजच्या शस्त्रक्रियेमध्ये जर म्हणलं तर चालणं फिरणं आहे. त्यामुळे असं नाही की बाबा पेशंटनी खूप दिवस झोपून राहायचं आहे आणि पेशंटनी इतरांवरती अवलंबून राहायचं आहे, असं नाहीये. ओके ओके. हॉस्पिटलमध्येच आपण फक्त 5च दिवस ठेवतो, म्हणजे एवढं कमी रिकव्हरी पिरियड झालेला आहे. ओके ओके. सर, आणि आपण ह्याचा साधारण जर खर्चाचा विचार केला की एखाद्या पेशंटला अफोर्ड करता येईल का नाहीये, तर त्याबद्दल आपण काय आयडिया देऊ शकतो फक्त साधारण पेशंट्सना? आयडिया म्हणजे जसं मी सांगितलं, शस्त्रक्रियेचं स्पेक्ट्रम किंवा शस्त्रक्रिया विविध प्रकारच्या आहेत. त्यातल्या सगळ्यात कमी खर्चाच्या शस्त्रक्रिया म्हणजे डिस्केक्टॉमी आणि लॅमिनेक्टॉमी, की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठले स्क्रू किंवा असं हे लागत नाही. फिक्सेशनमध्ये आपल्याला ते स्क्रू आणि रॉड घालायला लागतात, त्यानुसार ते किती घालायला लागतात, किती लेव्हलला लावायला लागतात, त्यानुसार खर्चाचा अंदाज बदलू शकतो. ओके ओके.
सर पुढचं मला तुम्हाला अजून विचारायचं आहे की शस्त्रक्रिया यशस्वी कितपत ठरतात, पण त्याआधी मला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण आता ह्याच्याबद्दल बोललो की कुणाकुणाला हे आजार होऊ शकतात आणि त्याच्याबद्दल आपण काय काय करू शकतो, पण शस्त्रक्रियेशीच निगडीत मला असा प्रश्न आहे की एखाद्या प्रेग्नंट बाईला जर मणक्याचा कुठला विकार झाला तर मग तिच्यावरती उपचार करताना आपण शस्त्रक्रिया ती करू शकतो का, किंवा त्याच्यावरती काय वेगळे उपचार पद्धती असतात? मग प्रेग्नंट असताना मणक्याचे विकार थोडेसे जास्त प्रमाणामध्ये जाणवू शकतात. एक म्हणजे वजन एक आहे, ते वजन वाढतं त्याच्यामुळे एक आहे, आणि दुसरं म्हणजे मणक्याचा जो कर्वेचर आहे किंवा जो बाक आहे, लॉर्डोसिस म्हणतो, ते जरा वाढतं, त्याच्यामुळे पेशंटला मणक्याचे विकार जास्त प्रमाणात जाऊ शकतात. पण बहुतेक विकारांना शस्त्रक्रिया लागत नाही, जे काही प्रेग्नन्सीशी रिलेटेड असतात. बहुतेक हे औषधांनी कमी होऊ शकतात आणि थोड्याफार प्रमाणात फिजिओथेरपी जी काही सहन होण्यासारखी असेल त्याने आपण कमी ठेवू शकतो. कारण एकदा तो प्रेग्नन्सीचा काळ आपण काढला आणि नंतर जर खूप दिवस तरीही नंतर दुखणं रेंगाळत राहिलं तरच मग आपण शस्त्रक्रियेचा विचार करतो, पण शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये आपण शस्त्रक्रिया टाळतोच. ओके ओके सर, शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी हे दोन्ही उपाय सोडून आणखी कुठल्या वेगळ्या उपाय पद्धती आहेत का? आता शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी आपण डिस्कस केलं तर हे दोन्ही हँड इन हँड जातात, की एक म्हणजे एकत्र काम करतात. आता ज्या व्यक्तीला शस्त्रक्रिया केली आहे त्याला फिजिओथेरपीची गरज नाही असं नाही, कारण ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी लागू शकते. पण ह्या एखादा पेशंट असेल की ज्याला फिजिओथेरपीने फरक नाही पडलाय आणि शस्त्रक्रियेचीही लगेच गरज वाटत नाहीये, तर त्या लोकांना मधले उपाय म्हणजे आपण मणक्यांमध्ये विविध प्रकारचे इंजेक्शन देतो. उदाहरणार्थ रूट ब्लॉक देतो, की एखादी नस दुखते आहे, त्या नसवरती प्रेशर फारसं नाही, लगेच जाऊन ऑपरेशन करून ती नस मोकळी करण्याची गरज नाहीये, तर मग रूट ब्लॉक दिल्याने ती नसचं दुखणं आपण कमी करून देऊ शकतो. एपिड्युरल स्टिरॉइड नावाचे इंजेक्शन असतं, त्या इंजेक्शननी मी पूर्वी सांगितलं तसं ओझोन नावाचं इंजेक्शन, की जे डिस्क प्रोलॅप्समध्ये आपण त्याचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो. गादी विरघळण्यासाठी त्याची मदत होते आणि नस त्याच्याने मोकळी व्हायला मदत होते. तर बहुतेक लोकांना ह्या मधल्या उपायांनी पण फरक पडतो. त्याच्यानंतरही नाही फरक पडला तर मग आपण विचार करतो की ऑपरेशन लागू शकेल का. ओके ओके तर बरेचदा आपल्याला रस्त्यावरती किंवा आपल्या आजूबाजूला अशी लोक दिसतात की ज्यांना कम्प्लिटली पाठीला बाक आलेला असतो, किंवा काही वेळेला अत्यंत तरुण लोकही असे दिसतात की ज्यांना पाठीला पूर्णपणे बाक आलेला असतो. तर तोही मला वाटतं मणक्याचाच आजार आहे असं आपल्याला म्हणता येईल, जे तुम्ही सुरुवातीला लहान मुलांच्या बाबतीत सांगत होता. तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल थोडं? बरं, योग्य तुम्ही म्हणाल की मणक्याचा बाक हा किशोरवयीन मुलांमध्ये सगळ्यात जास्त आढळतो आपल्याला. ॲडोलसंट आपण एज ग्रुप म्हणतो ते. जन्मजात सुद्धा काही मुलांना बाक असतो, पण त्याचं प्रमाण कमी आहे. किशोरवयीन बाक हे सगळ्यात जास्त आहे. तर बाकामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे स्कोलिओसिस, की ज्याच्यामध्ये मणका साईडला वळतो. ओके, उदाहरणार्थ हा समजा मणका आहे, आपण सरळ समोरून बघितला तर हा अगदी सरळ दिसतो, पण जर तो एका साईडला असता वळाला, एका साईडला, त्याला एसेप करला, त्याला आपण स्कोलिओसिस म्हणतो किंवा त्याला ऍक्च्युअली बाक म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारचा एक म्हणतो कायफोसिस, याच्यामध्ये हा जो मणका साईडने आपण बघितला तर साईडने जर मणका असा जास्त पुढे वाकला तर असा पुढे, तर त्याला आपण कायफोसिस म्हणतो किंवा कुबड आपण साधारण भाषेमध्ये. तर हे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. तर ह्या आजारांमध्ये किशोरवयीन जे मी म्हणलं तुम्हाला, त्याचं सगळ्यात महत्वाचं गरज अशी आहे की ते लवकर निदान करून लवकर तज्ञांना दाखवण्याची गरज आहे. त्याचं कारण असं की जर अर्ली स्टेजमध्ये, आपण लवकरच्या स्टेजमध्ये जर आपण त्याचं निदान केलं तर आपण ब्रेसेस किंवा बेल्ट लावून त्याचा बिघाड जास्त होण्यापासून प्रिव्हेंट करू शकतो आणि पुढे जाऊन जी मोठी शस्त्रक्रिया लागण्याची गरज आहे त्याची शक्यता आपण कमी करू शकतो. जर ते आपण अंगावर काढत गेलो, त्याचं व्यवस्थित निदान नाही झालं आणि वेळेवरती आपण जे कन्झर्वेटिव्ह प्रकारचे किंवा नॉन ऑपरेटिव्ह करण्याचे जे प्रकार आहेत ते सुद्धा नाही केले तर पुढे जाऊन मोठी शस्त्रक्रिया लागण्याची गरज जरा जास्त भासू शकते. ओके सर, आपल्याला आणखीन एक फोन आलाय. रितेश कुंटेवाड यांचा लातूर इथून फोन आलाय. नमस्कार रितेश, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम, मी प्रितेश कुंटेवाड बोलतोय लातूरवरनं. तर माझ्या आईला का नाही मग कमरेच्या वरी मणक्याला दुसरा तिसरा मणका आहे ना तिथे त्रास होतो. तिसऱ्या क्रमांकाला. हा, आणि मांडीचं जे हाड आहे का नाही तिथे त्रास होतो. बर बर. म्हणजे ह्याच्या गुडघ्याच्या वरी. ओके ओके. आणि उजव्या हाताला जी ही आहे का ना आपला अंगठा, तिथल्या त्या साईडला जरा थोडा मुंगी आल्यासारखं एकदम सुंद हे होतो, त्यामुळे जरा त्रास होतो. त्यांचं वय किती आहे? वय एक 38-40 असेल. बर. आणि काही तपासण्या झाल्यात का, MRI, एक्सरे वगैरे असं काही?
लातूर मध्ये आमचे एक आहेत राव डॉक्टर म्हणून, त्यांच्याकडे तपासणी केलेली आहे. बरं बरं, ठीक आहे, चालेल. धन्यवाद प्रितेशजी. तर हे पण इतर मणक्यांच्या विकारांप्रमाणे त्यांचे विकार दिसत आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांना कमरेच्या मणक्याचा त्रास आहे, पण सोबत जेव्हा ते म्हणले की हाताचा अंगठा पण दुखतो, तर त्यांना त्यासोबत मानेच्या मणक्याचा पण विकार आहे. आणि 80% लोकांना दोन्ही मणक्यांचे विकार युजली कॉमनली दिसतात, मानेचा मणका आणि कमरेचा मणका. या दोन मणक्यांमध्ये का आपल्याला जास्त विकार आढळून येतात? कारण ते हलणारे मणके आहेत आणि ज्यांच्यामध्ये हालचाल जास्त होते आणि ज्यांना हालचाल जास्त सहन करावी लागते त्यांच्यामध्ये झीज जरा जास्त जाणवते. छातीच्या मणक्यामध्ये आणि माकड हाडामध्ये त्या प्रमाणात हालचाल काही होत नाही, त्यामुळे त्यांच्यामधली झीज दिसणं फारच दुर्मिळ आहे. आणि मानेतनं जेव्हा हाताला जाणारी 6 नंबरची नस दाबली जाते तेव्हा ते अंगठ्यामध्ये पेशंटला ते सांगतात तसं दुखणं येणं आणि मुंग्या येतात. बरोबर, तर ते मानेमधलं ती नस त्यांची दाबली गेली असणार म्हणून त्यांना दुखणं. ओके. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांची आपली ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मणक्यांच्या विकाराबद्दल आज आपण डॉक्टर सचिन महाजन यांच्याशी बोलत आहोत. आपली ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी बघूयात पुढच्या आठवड्यातले कार्यक्रम. हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे शनिवार दिनांक 13/5/2017 रात्री 8 वाजता. ऑटिझम, गतिमंदत्व, मतिमंदत्व आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. आपल्या ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होणार आहे सोमवार दिनांक 22 मे 2017 सकाळी 9 वाजता. पुन्हा एकदा तुम्ही आपला हा कार्यक्रम पाहू शकता. डॉक्टर, पुन्हा आपल्या चर्चेकडे वळूयात. आपण बाक ह्याच्याबद्दल बोलत होतो, तर बाक आल्यानंतर सुद्धा शस्त्रक्रिया करता येते का, किंवा त्याच्यावरती काय वेगवेगळे उपचार पद्धती असतात? आणि मला वाटतं फोटोज आणि व्हिडिओजमधनं पण आपण प्रेक्षकांना हे दाखवू शकतो. आपल्याकडे काही स्लाइड्स आहेत. हो, चालेल. तर प्रत्येक बाकच्या पेशंटला शस्त्रक्रियेची गरज नसते. आम्ही तो अँगल असतो वेगवेगळ्या प्रकारचे, ते अँगल्स आपण कॅल्क्युलेट करतो. उदाहरणार्थ ह्या एक्सरेमध्ये आपल्याला दिसतंय की हे मणक्याचा बाक जिथनं सुरू होता ह्या पेशंटला छातीच्या आणि कमरेच्या मणक्याच्या जंक्शनला तिथे बाक आहे. ओके, लहान मुलगा आहे, 13 वर्षाचा मुलगा. तर त्या केसमध्ये आपण हे असे स्क्रू आणि रॉड घालून त्यांना मणक्याचा बाक पार्शली किंवा थोड्या प्रमाणामध्ये सरळ केलेला आहे. हे आपण इथे बघू शकता. हा बाक एवढ्या प्रमाणात आहे, तो आता कमी प्रमाणात झालेला आहे. पण ह्याचं वय वाढतं आहे. 16 वयापर्यंत ह्याच्या मणक्याची वाढ होत राहणार आहे. म्हणून त्या मणक्याच्या वाढीसाठी जागा देण्यासाठी आपण ही एक जागा ठेवलेली आहे की जेणेकरून आपण हळूहळू त्या मणक्याच्या वाढीला या छोट्याशा शस्त्रक्रियेद्वारे जागा देऊ शकतो. ओके ओके. दुसरा हा एक प्रकारचा बाक आहे. इथेही छातीच्या आणि कमरेच्या मणक्याच्या जंक्शनला बाक झालेला आहे. हा पेशंटचा MRI आहे की ज्याच्यामध्ये दिसतं की मज्जारज्जू त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात दाबली गेलेली आहे. आणि शस्त्रक्रियेनंतर, हे शस्त्रक्रियेच्या आधीचा एक्सरे, शस्त्रक्रियेनंतर हा मणक्याचा बाक तो आपण सरळ केलेला आहे. आणि तिला जे होणारं कुबळ होतं, ही पण मुलगी होती, 15 वर्षाची, 10वीत जाणारी मुलगी. तिचं जे मणक्याचं कुबड आहे ते पण आपण सरळ केलेलं आहे. ओके ओके. सर, मणक्याच्या विकारांमध्ये किंवा शस्त्रक्रियेनंतर जी आपण उपचार पद्धती करतो त्यानंतर साधारण काय काळजी रुग्णांना घ्यायला लागते? बरं, तर समजा आपण पेशंटची आज शस्त्रक्रिया केली तर बहुतेक मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये आपण दुसऱ्या दिवशी पेशंटला शक्यतो चालवतो फिरवतो. त्याच्या नेक्स्ट डेला आपण किंवा दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला जिने चढउतर करायला परवानगी देतो आणि त्याच्या पुढच्या दिवशी नॉर्मली डिस्चार्ज करतो. शस्त्रक्रियेनंतर नेहमीप्रमाणे आपण युजली 3 प्रकारचे व्यायाम आणि 3 प्रकारची पथ्य आम्ही सांगतो. 3 व्यायाम कुठले? तर सगळ्यात त्यातला पहिला आणि महत्त्वाचा व्यायाम म्हणजे साधं चालणं. साधं चालणं पेशंटने हळूहळू एवढं वाढवत नेणं आम्ही प्रोत्साहन करतो की सर्जरी झाल्यावर 3 आठवड्यानंतर पेशंटने दिवसाला 3 किलोमीटर चालता आलं पाहिजे पेशंटने, आणि त्याने चाललं पाहिजे. त्याच्यानंतर 3 किलोमीटर एवढं मेंटेन ठेवलं तरी चालतं. दुसरी व्यायाम म्हणजे टाचेवर चालणं आणि तिसरा व्यायाम म्हणजे पंजावर चालणं. तर हे 3 व्यायाम आहेत मेनली जे आम्ही कमरेच्या मणक्याच्या ऑपरेशन नंतर जे आम्ही सल्ला देतो. 3 पथ्य जी आहेत नॉर्मली आपण जे सांगतो की पुढे वाकून जड उचलणं टाळावं शस्त्रक्रियेनंतर, 1.5 ते 2 महिन्यासाठी कमीत कमी. दुसरा व्यायाम आहे दुसरं पथ्य आहे की बाथरूमला कमोड वापरावं. शक्यतो कमोड नसेल तर ती खुर्ची मिळते ती वापरावी, कारण खाली बसण्याने मणक्याचं दुखणं वाढू शकतं आणि विनाकारण दुखणं परत वाढलं तर थोडे दिवस अजून बेडमध्ये जातील आणि औषधोपचार घ्यावा लागेल. आणि तिसरं पथ्य की जेवणासाठी पण शक्यतो
शक्यतो कॉटवर किंवा खाटवर बसून जेव्हा खाली बसणं टाळावं. ओके. हे जर 1.5-2 महिने शस्त्रक्रियेच्या किती मोठी शस्त्रक्रिया त्यानुसार आपण ठरवू शकतो किती काळ, 1.5 महिना किंवा 3 महिने असं किती काळ पेशंटनी ते पथ्य पाळावे ते आपण ठरवतो आणि मग हे पथ्य पाळायला सांगतो. ओके ओके. प्रेक्षक हो, विषय आपला हा खूप मोठा आहे आणि डॉक्टरांना भरपूर प्रश्न विचारायचे आहेत. आपण आपली चर्चा चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी आपण बघूयात आजचा आपला आरोग्य सल्ला. उठण्या बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चालणे आणि पोहणे हे 2 सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहेत. वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय आहार जो वर्षानुवर्ष आपण खात आलोय तोच उत्तम आहे. कोणतेही फास्ट फूड खाऊ नये. धूम्रपानाने मणक्याचे विकार होण्याची संभावना वाढते. मणक्याच्या विकारावर रुग्णांनी जमिनीवर बसणे, अवजड वस्तू वाकून उचलणे टाळावे. आपल्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होणार आहे सोमवार दिनांक 22 मे 2017 सकाळी 9 वाजता. मणक्याचे विकार, सहभाग डॉक्टर सचिन महाजन. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नेहमीच कळवत असता. तो फीडबॅक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या आम्हाला नक्की लिहून पाठवा. त्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता आणि फोन नंबर. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com आणि खालती आमच्या फेसबुक पेजची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही नक्की जाऊन लाईक करू शकता. डॉक्टर, मला वाटतं आपला हा विषय इतका मोठा आहे आणि तुम्हाला मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत, पण आपल्याकडे एक आपण रॅपिड फायरचा सेगमेंट इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची फक्त हो किंवा नाही मध्ये आपण उत्तरं घेणार आहोत. तर आपण सुरू करूयात. प्रत्येक मणक्याच्या विकाराला शस्त्रक्रिया करावी लागतेच का? नाही. शस्त्रक्रियेला घाबरण्याची गरज आहे का? नाही. असा समज आहे की मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर 3 महिने झोपून राहायची गरज असते, तर हे खरं आहे का? नाही. शस्त्रक्रियेला वयाचं बंधन आहे का? नाही. ऍप्स इंटरनेटवरून बघून व्यायाम करणं कितपत योग्य आहे? योग्य नाहीये. मणक्याचे आजार झाल्यानंतर कडक सरफेसवर किंवा जमिनीवर झोपायला सांगतात, हे किती योग्य आहे? नाही, गरज नाही. ओके. डॉक्टर, आपण प्रेक्षकांना आपल्या संपूर्ण मणक्याच्या विकारांबद्दल काय सल्ला देऊ? तुमचं काय सजेशन, काय सूचना राहतील त्यांना? सर्वात प्रथम म्हणजे मणक्याचा विकार झाला म्हणजे एकदम काही घाबरून जायची गरज आहे असं नाहीये. कारण बऱ्याच वेळेला शस्त्रक्रिया लागतच नाही आणि लागली तरी आजकाल ती थोडक्यामध्ये होऊन जाते. बेसिकली मणक्याच्या शस्त्रक्रियेचं गरज आहे ती आपली क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं. जे काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्या मणक्याच्या विकारांचा त्रास होतोय त्याच्यापासून आपल्याला कसा त्रास कमीत कमी ठेवता येईल त्यासाठी आपण डॉक्टरांची मदत घेतो. तर कुठलाही त्रास जर झाला, मणक्याचा विकार होत असेल, त्रास होत असेल तर लवकरात लवकर तज्ज्ञांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्यावा. कारण तो आजार वाढत जाऊन नंतर जास्त किचकट पद्धतीने त्याचा उपचार घेण्यापेक्षा जर सोप्या पद्धतीने आता जो आजार कमी ठेवला तर आपल्याला खूप जास्त चांगलं राहील. दुसरी गोष्ट म्हणजे दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपल्याला थोडेसे बदल घडवावे लागतील. बैठी जीवनशैलीमधले बदल, व्यायाम, चालणं आणि पोहणं जसं सांगितलं तसं. तिसरी गोष्ट, जर धूम्रपान करत असेल तर धूम्रपान कमी ठेवणं गरजेचं आहे आणि वजनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आहारामध्ये पण सांगितलं त्याप्रमाणे जर पौष्टिक आहार खाल्लात आणि फास्ट फूड टाळले तर मणक्यासाठी काय तर पूर्ण शरीरासाठीच ते योग्य राहतील. राईट राईट. प्रेक्षकांनो, जसं म्हणलं तसं हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जेवढी माहिती आपल्याला डॉक्टरांकडनं घेता आली तेवढी आपण घेतली. बाकीच्या माहितीसाठी तुम्ही नक्कीच डॉक्टरांना फोन करू शकता. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला मणक्याच्या विकारांबद्दल माहिती दिलीत त्यासाठी हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं आणि आमच्या प्रेक्षकांकडनं तुमचे मनापासून आभार. नमस्कार. 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 धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.